नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गुणोत्तर प्रमाण या घटकावरती एकूण 3 भाग बनवले आहेत. तर आता त्यानंतरची उदाहरणं आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत. अनेक प्रकारची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्यानंतर पुढील प्रकार आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत. भाग 4 मध्ये आपण 2 सूत्र घेणार आहोत आणि त्या सूत्रावरून काही उदाहरणं सोडवणार आहोत. तर प्रथम आपण ते सूत्र कोणते ते पाहूया. मित्रांनो, पहिलं सूत्र बघतोय आपण. काय बघा, पहिलं सूत्र, प्रश्नांमध्ये 2 गुणोत्तरे दिलेली असतात. बघा, जर आपल्याला प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नामध्ये जर 2 गुणोत्तरे दिलेली असतील, 2 गुणोत्तरे म्हणजे कसे बघा, ए सी बी आणि सी सी डी, 2 गुणोत्तर जर दिलेले असतील तेव्हा त्या ठिकाणी 3 व्यक्ती किंवा 3 संख्या यांच्या गुणोत्तराचा विचार केलेला असतो. म्हणजे जर आपल्याला दिलेलं गणित असेल आणि गणितामध्ये जर 2 गुणोत्तर दिलेले असतील तर ह्या 2 गुणोत्तरामध्ये एकूण 3 व्यक्ती असतील किंवा 3 संख्या असतील. जर व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर असेल, 2 ठिकाणी दिलेले असेल, 3 वेगवेगळ्या व्यक्ती असतील. त्यांच्या उंचीचं गुणोत्तर दिलेलं असेल, त्यांच्या वजनाचं गुणोत्तर दिलेलं असेल, अशा त्यांना पडलेल्या गुणांचं गुणोत्तर दिलेलं असेल. अशा पद्धतीने जर आपल्याकडे 2 गुणोत्तर दिलेले असतील तर त्या ठिकाणी 3 व्यक्ती किंवा 3 संख्या यांचा विचार केलेला असतो. म्हणजेच काय असतं बघा, पहिलं गुणोत्तर हे जे असतं त्या पहिल्या गुणोत्तरामध्ये पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर दिलेलं असतं, म्हणजे ए सी बी दिलं. पुढे दुसरे गुणोत्तर आपल्याला दिलेलं असणार आहे. याच्यात आपण म्हटलंय 2 गुणोत्तर दिलेले असतील तर हे पहिलं गुणोत्तर झालं. दुसरं गुणोत्तर एखादं असेल त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर. या ठिकाणी दुसरी संख्या इथे आणि इथे जरी सारखी इथं असली तर आपण देताना त्याला नोटेशन मात्र कशी दिलेत, वेगवेगळी दिली. इथं बी दिलं, इथं सी दिलं. जर अशा प्रकारचे आपल्याला 2 गुणोत्तर दिलेले असतील आणि त्याच्यावरून पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी आणि दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर जर विचारलं असेल तर एक सूत्र तयार होते मित्रांनो. ते सूत्र कोणतं आहे बघा, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी आणि दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर. आपण फक्त काय लिहून घेतलंय, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. काय सांगितलंय, ज्यावेळी 2 गुणोत्तर असतात त्यावेळी 3 व्यक्ती किंवा 3 संख्या असतात. पण आपण नोटेशन देताना मात्र प्रत्येकाला वेगळं द्यायचंय. पहिली संख्या म्हणजे ए देऊ, दुसरी संख्या बी, पहिल्या गुणोत्तरातील 2 संख्या आहेत त्या ए आणि बी दिल्या. दुसऱ्या गुणोत्तरात ज्या आहेत त्याला आपण सी देऊ आणि पुढची संख्या आहे दुसऱ्या गुणोत्तरामध्ये असणारी पहिली संख्या त्याला सी दिलं आणि दुसऱ्या गुणोत्तरात ती असणारी दुसरी संख्या त्याला आपण डी दिलं. आता या ठिकाणी पहिली संख्या आपल्याला शोधायची आहे तर काय करूया आपण, एचा आणि सी चा गुणाकार करायचा. पहिली संख्या शोधण्यासाठी काय करायचा, एचा आणि सी चा गुणाकार. फार महत्वाचा आहे की या गोष्टी जर लक्षात आल्या तर आपल्याला पुढे उदाहरण लक्षात येईल किंवा उदाहरण पटकन सोडवता येईल. बघा, ए आणि सी या दोघांचा गुणाकार केला की पहिली संख्या आपल्याला मिळेल, म्हणजेच काय बघा इथे एसी. पुढे दुसरी संख्या शोधत असताना आपल्याला गुणाकार करायचा आहे बीचा आणि सीचा. दुसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला बीचा आणि सीचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा. म्हणून काय करतोय मी इथं बीसी लिहितो. तिसरी संख्या शोधायची. तिसरी संख्या शोधत असताना आपल्याला बी आणि डी या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. ज्यावेळी आपण तिसरी संख्या शोधणार आहे त्यावेळी काय करायचं आहे, बीचा आणि डी चा गुणाकार करायचा आहे. बी गुणिले डी. बघा, लक्षात येते का, आपल्याकडे 2 गुणोत्तर दिलेले आहेत. पहिल्या गुणोत्तर जे दिलेलं आहे त्यातलं पहिलं ए असेल, दुसरं बी असेल, दुसऱ्या गुणोत्तरातलं पहिलं सी असेल आणि दुसरं डी असेल. असं आपण नावं द्यायची आहेत त्याला. त्या किमती आपण ठेवणार आहोत. उदाहरण देताना मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे, पण तत्पूर्वी फक्त सूत्र लक्षात ठेवायचं म्हणून हे लक्षात ठेवा. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या, म्हणजेच पहिली संख्या ही एसी, दुसरी संख्या ही बीसी आणि तिसरी संख्या ही बीडी. म्हणजे ए आणि सी चा गुणाकार, बी आणि सी चा गुणाकार आणि इथे बी आणि डी चा गुणाकार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा हे सूत्र आपल्याकडे. याच्यावरून आता आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. हे काय आपण पुसणार नाही, असंच ठेवणार आहे. याच्यावरून आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जाईल, लक्षात येईल. फक्त हे लक्षात ठेवा, म्हणजे सूत्र पाठ करण्याची आपल्याला गरज नाही. काय केलं पुन्हा एकदा बघा, आपण काय केलं, ए बी सी डी संख्या लिहून घेतल्या. पहिली संख्या काढण्यासाठी एचा आणि सी चा गुणाकार केला म्हणून एसी. दुसरी संख्या काढण्यासाठी बी आणि सी या दोघांचा गुणाकार केला म्हणून बीसी. आणि तिसरी संख्या काढण्यासाठी आपण बी आणि डी या दोघांचा गुणाकार केला आहे, म्हणजे तिसरी संख्या आपल्याला मिळेल. आता याच्यावरचं एक उदाहरण बघूया आपल्या, म्हणजे लक्षात येईल. मित्रांनो, उदाहरण काय बघूया आपण. प्रथम उदाहरण समजावून घेऊया. नितीन व प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर
5:7 आहे आणि प्रवीण व प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 आहे, तर प्रकाश व नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा. या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच बघा, आपण सूत्रामध्ये पाहिलं त्याच पद्धतीने आहे. प्रश्नामध्ये किती गुणोत्तर आहेत बघा, इथे गुणोत्तर आहे 5:7 आहे, इथं दुसरं गुणोत्तर आहे 3:2 आहे आणि व्यक्ती किती असतात म्हणून सांगितलं, त्या ठिकाणी 3 व्यक्ती किंवा 3 संख्या असतात. बघूया 3 व्यक्ती आहेत का. नितीन एक व्यक्ती आहे, प्रवीण 2 आहे आणि तिसरा कोण आहे, प्रवीण. तर इथं झालं म्हणजे इथं प्रकाश, म्हणजे नितीन प्रकाश, नितीन प्रवीण आणि प्रकाश या 3 व्यक्ती आहेत. म्हणजे हे सूत्र आपल्याला इथे मॅच होतं किंवा हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. मग कसं वापरता येईल बघा. पहिल्यांदा दिलेलं गुणोत्तर कोणाचं आहे बघा, नितीन आणि प्रवीण. कोणाचं आहे, नितीन आणि प्रवीण. नितीन आणि प्रवीण या दोघांचं गुणोत्तर दिले. किती दिले गुणोत्तर, 5:7 दिले. ठीक आहे, 5:7. आपण काय करूया, हे गुणोत्तर आहे, या गुणोत्तराची तुलना आपण कोणाशी करायचे, ए बी शी करायचे. ए बी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 किमती मिळाल्या बघा. एक मिळाली ए ची, दुसरी मिळाली बी ची. ए ची काय मग 5 असेल, बी ची काय 7 असेल. ठीक आहे, लक्षात आलं. काय केलं आपण, सुरुवातीला जे दिलेलं गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपण प्रथम लिहून घेतलं. कोणाचं गुणोत्तर दिलंय, नितीन आणि प्रवीण. नितीन आणि प्रवीणचं गुणोत्तर दिलंय 5:7 दिलंय, म्हणून 5:7 दिलंय. आणि त्याची तुलना आपण कोणाशी केली, ए आणि बी शी केली. म्हणजेच ए इथं पहिला आहे म्हणून ए बरोबर 5 दिलं, इथे 7 आहे, इथं बी म्हणून बी बरोबर 7 दिलं. पुढे दुसरं दिलेलं गुणोत्तर कोणतं आहे बघा, प्रकाश व इथं प्रवीण व प्रकाश यांच्या पगाराचं गुणोत्तर किती दिलंय, प्रवीण आणि प्रकाश. प्रवीण आणि दुसरा दिलेला आहे तो प्रकाश. या दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याकडे किती, 3:2. आता या गुणोत्तराची तुलना कोणाशी करायची आहे, तर सी आणि डी शी करायची. कोणाशी करायचे, सी सी डी. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला पुन्हा 2 किमती मिळतील. एक मिळेल सी बरोबर आणि दुसरी मिळेल डी बरोबर. सी बरोबर काय आली मग 3 आली आणि डी बरोबर काय आली 2 आली. डी बरोबर काय आली 2 आली. मित्रांनो, हे सगळं तुमच्या लक्षात आलं. हे पटकन सोडवायचं असेल तर आपल्याला ही ए घ्या, ही बी घ्या, ही सी घ्या, ही डी घ्या, संपलं. हे ए ची किंमत आहे, ही बी ची किंमत आहे, ही सी ची किंमत आहे, ही डी ची किंमत आहे. पण आपण गणिती स्वरूपात व्यवस्थितरित्या सोडवून देतोय म्हणून याची मांडणी आपण गणिती पद्धतीने केलेली आहे. किमती आलेल्या आहेत. आता काय सांगितलं आपल्याला, पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. म्हणजे इथं काय करणार आपण, नितीन प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगाराचं गुणोत्तर काढायचं. इथं संख्यांचं गुणोत्तर दिलं होतं, तर इथं आपल्याला पगारांचं काढायचं. म्हणजे पहिला कोण आहे, नितीन. नितीन. परत कोण आहे, प्रवीण. प्रवीण आहे. आणि तिसरा कोण आहे आपल्याकडे, प्रकाश. प्रकाश. मग आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पहिल्यांदा काय कोण असेल, एसी. दुसऱ्यांदा बीसी आणि तिसरा काय असेल, बीडी. मग आता एसी, एचा आणि सी चा गुणाकार पुढे बघा, ए इथं आहे आणि सी इथं आहे. म्हणजे एचा आणि सी चा गुणाकार म्हणजे किती आला, 15 आला. 15 आला. इथं आपण गुणोत्तराचं चिन्ह टाकू प्रत्येकाच्या ठिकाणी. प्रवीण म्हणजे बी गुणिले सी. बी कुठे, इथे. सी कुठे, इथे. म्हणजे 7 गुणिले 3 किती आला, 21 आला. आणि बी गुणिले डी, प्रकाशचं जर आपल्याला काढायचं तर बी गुणिले डी. बी कुठे, इथे आणि डी कुठे, इथे. 2 गुणिले 7 म्हणजे किती आला, 14 आला. म्हणजेच या ठिकाणी या तिघांचं गुणोत्तर काय आलं, 1521, 2114. पण विचारले काय प्रश्नामध्ये, प्रकाश व नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा. तर प्रकाश, मग बघा काय येईल, प्रकाश आणि कोण, नितीन. मग प्रकाशचे किती आहे, प्रकाश कुठे, इथे. प्रकाशचे किती आहे, 14. आणि नितीन कुठे, इथे. नितीनचे किती, 15. म्हणजे 1415 हे या दोघांचं गुणोत्तर असेल. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला वापरून हे गुणोत्तर काढू शकतो किंवा ह्या दोघांचं गुणोत्तर आपल्याला 1415 हे मिळालं. यानंतर अशाच प्रकारचं उदाहरण दुसरं बघूया. याच फॉर्म्युलाचा वापर करून आपण दुसरं अजून एक उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2, रमा व राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:5 आहे आणि राधा व सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे.
या ठिकाणी आपल्याकडे रमा आणि राधा आहे, यांच्या उंचीचं गुणोत्तर दिले 4:5. परत राधा आणि सीमा यांच्या उंचीचं गुणोत्तर दिले 8:3. तर रमा, राधा आणि सीमा यांच्या उंचीचं गुणोत्तर काढायला सांगितलंय. म्हणजे आपल्याला रमा आणि राधाच्या उंचीचं गुणोत्तर दिलंय, नंतर राधा आणि सीमाचं दिलंय आणि या तिघींच्या मधील परस्परांचं गुणोत्तर काढायला विचारले उंचीचं. आणि पुढे काय सांगितले बघा तसंच. आणि सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल तर आपल्याला सीमाची उंची दिलेली आहे आणि रमाची उंची काढायला सांगितले किंवा विचारायला सांगितले. मित्रांनो बघा, इथं जे आपण सूत्र वापरणार आहोत हे सूत्र आपल्या समोर आहे. याच्यामध्ये काय बघा, 2 गुणोत्तर असतील तर आहेत का? 2 गुणोत्तर आहेत. इथे गुणोत्तर आहे आणि इथे गुणोत्तर आहे. जर 2 गुणोत्तर असतील तर या ठिकाणी 3 व्यक्ती किंवा 3 संख्यांचा विचार केला जातो. तर बरोबर आहे, रमा आहे, राधा आहे आणि सीमा आहे. 3 व्यक्तींचा किंवा 3 मुलींचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. मग काय बघा, आपण सुरुवातीला मग पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं होतं, ए, बी, सी आणि डी या किमती काढलेल्या होत्या. आता ह्या किमती डायरेक्ट लिहितो मी. काय बघा, ए बरोबर 4, बी बरोबर 5, सी बरोबर 8 आणि डी बरोबर 3. आता कोणत्या 3 व्यक्ती आहेत? पहिली आहे ती रमा, दुसरी आहे ती राधा आणि जी तिसरी आहे ती आहे सीमा. मग यांचं गुणोत्तर काढायचं सूत्र काय? एसी, बीसी आणि बीडी. लक्षात ठेवायचं, एसी, बीसी आणि बीडी यांचा गुणाकार. मग एसीचा गुणाकार म्हणजे ए आणि सी यांचा गुणाकार 4 आणि 8 तो आला 32. पुढे राधा, बीसी, बी आणि सी 8 गुणिले 5 40 आणि पुढे सीमा, बी आणि डी 5 गुणिले 3 15. म्हणजे त्या तिघींचं परस्परांशी असलेले जे गुणोत्तर आहे किंवा तिघींचा रेशो आहे तो असणार आहे 32:40, 40:15. पण गणितात काय सांगितले आपल्याला? परत पुढे अजून सीमाची उंची 135 सेंटीमीटर आहे बघा, सीमा. आणि दुसरी कोण आहे? रमा. दुसरी आहे ती आपल्याकडे रमा. सीमाची उंची आपल्याकडे किती आली? 15 आली. आणि त्याने दिलेली आहे किती? 135 दिलेली आहे. 135 दिलेली आहे. आपल्याकडे रमाची किती आहे? ज्यावेळी सीमाची 15 होती त्यावेळी रमाची किती होती? तर 32 होती. आणि आता काढायची तिची उंची, ज्यावेळी सीमाची 15 होती त्यावेळी रमाची 32 होती आणि सीमाची ज्यावेळी 135 आहे त्यावेळी रमाची काढायची, म्हणजे ते आपण x ठेवूया आणि या ठिकाणी हे उदाहरण सोडवूया. मग काय करायचं बघा, तिरकस गुणाकार म्हणजेच काय येईल बघा, डायरेक्ट x बरोबर किंवा डायरेक्ट तिरकस गुणाकार केला तर असा येईल 15x बरोबर 32 गुणिले 135, 32 गुणिले 135 आणि हे 15 तिकडे पाठवू म्हणजेच 32 गुणिले 135 भागिले 15 म्हणजेच x बरोबर 288. आणि दिलेली जी उंची आहे ती सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून हे काय सेमी किंवा सेंटीमीटर असेल. दिलेली जी उंची आहे ती काय असेल? सेंटीमीटर असेल. मग ही जी उंची आहे ही कोणाची उंची आहे? तर रमाची उंची आहे. कधी? जर आपल्याला दिलेली आहे सीमाची उंची 135 आहे तेव्हा रमाची उंची ही 288 सेंटीमीटर आहे. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या सूत्राचा वापर करणार आहोत. पण कधी? दुसरं सूत्र कधी वापरणार आहोत? प्रश्नामध्ये 3 गुणोत्तरे दिलेली असतात तेव्हा त्या ठिकाणी 4 व्यक्ती किंवा 4 संख्या यांच्या गुणोत्तराचा विचार केलेला असतो. आता पाठीमागचं आपण एक सूत्र बघितलं, त्याच्यावरची 2 उदाहरणं पाहिली आपण. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? इथे आपल्याकडे 2 गुणोत्तर होती त्यावेळी 3 व्यक्ती किंवा 3 संख्यांचा विचार केला जात होता म्हणून सांगितलं. इथे काय बघा, 3 गुणोत्तर जर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले असतील तर त्या प्रश्नामध्ये एकूण 4 व्यक्ती किंवा 4 संख्या असतात किंवा त्यांचा परस्परांशी संबंध असतो. म्हणजेच काय होतं, पहिलं गुणोत्तर जे आहे त्याच्यामध्ये पहिली संख्येचं दुसऱ्या संख्येशी म्हणजेच AB, आपण ज्या पद्धतीने पहिल्या उदाहरणामध्ये किंवा पहिल्या सूत्रामध्ये ग्राह्य धरलं तसंच पहिल्या गुणोत्तराला AB म्हणा, दुसरं जे गुणोत्तर आहे त्याला CD म्हणा, तिसरं जे दिलेलं गुणोत्तर आहे त्याला EF म्हणा. काय म्हणायचं? EF. म्हणजेच पहिल्या गुणोत्तरामध्ये 2 किमती आपल्याला मिळतील AB ची, दुसऱ्या गुणोत्तरामध्ये दिलेल्या 2 किमती आपल्याला C आणि D ची मिळेल आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये दिलेल्या E आणि F ची आपल्याला 2 किमती इथे मिळतील. फक्त याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे बघा, जसा पहिला फॉर्म्युला होता तसाच लिहायचा आहे. कुठेपर्यंत? इथेपर्यंत. पहिला काय होता? AC, दुसरा काय होता? BC आणि तिसऱ्याचा काय होता? BD. बघा काय करायचं आहे,
पहिला जो फॉर्म्युला होता तोच आहे असं इथं तेच सूत्र ठेवायचं आहे. फक्त काय AC BC BD, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या. चौथ्या संख्येला सुद्धा हेच देऊन टाका. शेवटचं जे आहे ते म्हणजे काय येईल बघा BD. काय दिलं BD. बघा AC BC BD आणि BD. आता याच्यामध्ये राहिला कोणता एकच अंक बघा, 2 अंक राहतात. इथं कोणते अंक राहतात? 2 अंक राहतात. ABCDEF यापैकी A आला, B आला, C आला आणि D सुद्धा आला. म्हणजे राहिले फक्त शेवटचे 2. मग हा E आहे ना, हा E पहिल्या तिन्हीला देऊन टाका म्हणजे E E E आणि राहिला कोणता F, तो F इथे द्या. म्हणजे आता काय झालं बघा सूत्र काय केलं आपण AC BC BD आणि BD आहे असं लिहिलं. नंतर राहिल्या फक्त ह्या 2च संख्या किंवा ह्या 2च आपल्याकडे, या दोघांचीच किंमत फक्त E आणि F या दोघेच राहिले. म्हणून काय केलं हा E या पहिल्या तिघांच्या ठिकाणी लिहिला आणि हा F आहे तो चौथ्याला आपण गुणिले केला. म्हणजेच काय बघा पहिली संख्येचं जे पहिली संख्या जी असेल ती काय असेल बघा ACE, दुसरी असेल तर BCE, म्हणजे तिसरी असेल तर BDE आणि चौथी असेल तर BDF असेल. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या जर काढायची असेल तर ACE या तिघांचा गुणाकार करावा लागेल. दुसरी संख्या काढायची असेल तर BC आणि E या तिघांचा गुणाकार करावा लागेल. आणि तिसरी संख्या शोधायची असेल तर BD आणि E या तिघांचा गुणाकार करावा लागेल. आणि चौथी शोधायची असेल तर BD आणि F या तिघांचा गुणाकार करावा लागेल. आणि इथं जर गुणाकार करून किमती लिहिल्या तर चौघांचं परस्परांचं गुणोत्तर आपल्याला काढता येईल किंवा याच्यावरून विचारलेला प्रश्न सोडवता येईल. म्हणजेच हे सूत्र आपल्याला महत्वाचं आहे. तर याच्यावरच आपण उदाहरण बघूया. आता उदाहरण क्रमांक 3 बघा, या ठिकाणी या सूत्राप्रमाणेच उदाहरण आहे का बघूया आपण. काय उदाहरण प्रथम समजावून घेऊया. दिनकर व रमेश यांच्या पगाराचे गुणोत्तर, 2 व्यक्ती आहेत, एक दिनकर आणि रमेश यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे 2:5. पुढे काय सांगितलंय रमेश व किशोर, अजून 2 व्यक्ती आहेत, रमेश नावाचा आणि किशोर नावाचा. म्हणजे बघा दिनकर रमेश आणि रमेश आणि किशोर किती झाले 3 झाले. रमेश आणि किशोर यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे 3:5. पुढे किशोर व सलीम यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे 3:5. तर सलीमचा पगार 48 रुपये असेल तर रमेशचा पगार सांगा किंवा रमेशचा पगार काढा. बघा किती गुणोत्तर आहेत, 1, 2 आणि 3 गुणोत्तर आहेत. म्हणजे 2:5, 3:4 आणि 3:5 अशी 3 गुणोत्तर आहेत. मग आपण काय बघितलं तर सूत्रामध्ये जर दिलेल्या प्रश्नामध्ये 3 गुणोत्तर असतील तर त्या ठिकाणी 4 व्यक्ती किंवा 4 संख्या परस्परांशी किंवा त्यांचा एकमेकांशी गुणोत्तराचा विचार केलेला असतो. बघूया 4 आहेत का. दिनकर 1 झाला, रमेश 2 झाला. पुढे या, हा रमेश इथं आपण 2 काउंट केलाय. किशोर 3 झाला. पुढे जाऊ, आता कोण आहे सलीम. म्हणजे दिनकर 1, रमेश 2, किशोर 3 आणि सलीम 4. म्हणजे 4 व्यक्तींच्या पगारांचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे किंवा 4 व्यक्तींच्या किंवा संख्यांचा या ठिकाणी गुणोत्तराचा विचार केलेला आहे. काय करूया बघा, या ठिकाणी आपण पहिलं गुणोत्तर आहे त्याला AB च्या किमती मानून टाकू. पहिलं गुणोत्तर काय 2:5 आहे. म्हणजे A ची किंमत किती आली आपली, A बरोबर 2, B बरोबर आली 5. पुढे दुसऱ्या गुणोत्तरामध्ये CD माना. दुसरं गुणोत्तर कुठे आहे 3 आणि 4. म्हणजेच काय C बरोबर 3 आणि D बरोबर 4. पुढे तिसऱ्या गुणोत्तरामधला EF मानू किमती. म्हणजे E म्हणजे काय आलं बघा 3 आलं आणि F बरोबर काय आलं 5 आलं. F बरोबर 5 आलं. आता काय सांगितलं तर पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या. पण संख्या नसेल तर व्यक्ती असतील. मग व्यक्ती कोणते आहेत आपल्याकडे, पहिला कोण आहे दिनकर, लिहा दिनकर. पुढे कोण आहे रमेश, रमेश. पुढे कोण आहे किशोर आणि 4 नंबरला कोण आहे तो सलीम, सलीम. आता आपलं सूत्र लिहायचं आपल्याला. सूत्र काय ACE. जर सूत्र लक्षात नसेल तर सरळ लिहायचं काय AC बघा AC BC BD BD लिहा. आता राहिले फक्त E आणि F. मग E 3 ठिकाणी लिहूया. इथं E आणि इथे लिहू F, इथे लिहूया F. हे झालं. आता इथं तिघांचा गुणाकार करायचा. कोणाचा तिघांचा ACE कुठे आहे बघा E, मग काय 2, C काय 3 आणि E काय 3. म्हणजेच काय आलं बघा 3 2 6 6 18 18 आलं. पुढे BCE B कुठे बघा इथे 5 गुणिले C काय 3 गुणिले E काय आहे 3. म्हणजे काय आलं 5 3 15 15 3 45 45 आलं. पुढे BDE B कुठे 5, D कुठे 4
E3 म्हणजे काय आलं 60 आलं. इकडे B ची किंमत 5, D ची किंमत 4, F ची किंमत 5, किती आलं 20 आणि 5 100, 20 5 100 म्हणजे हे परस्परांशी त्यांचं गुणोत्तर असेल किती 1845 आणि 85 60 आणि 60 100. पण गणितात अजून पुढे काहीतरी भाग विचारला. काय सांगितलं सलीमचा पगार 48 रुपये आहे, 48,000 आहे. तर रमेशचा पगार विचारला, कोणाचा दिलाय सलीम. मग काय करूया आपण सलीम आणि दुसरा कोणाचा विचारला रमेश, कोणाचा विचारला रमेश. मग आता सलीमचा आपल्याकडे किती पगार आहे बघा, आपल्याकडे सलीम कुठे इथे किती 100 आणि त्यांनी किती सांगितलंय 48,000 रुपये, 48,000. पुढे रमेशचा पगार आपल्याकडे ज्यावेळी सलीमचा 100 होता त्यावेळी रमेशचा किती होता 45, म्हणून काय करू आपण 45 गुणोत्तर दिलं. मग आता काढायचा ज्यावेळी त्याचा 48 असेल त्यावेळी याचं काढायचं, गुणोत्तर दिलेलं आहे फक्त याची किंमत काढायची म्हणजे ही x ठेवू. आता हे आपण काय करूया सोडूया, तिरकस गुणाकार काय मग 100 गुणिले x बरोबर 48,000 गुणिले 45. मग हे 100 तिकडे पाठवू म्हणजेच काय बघा 48,000 गुणिले 45 भागिले 100 बरोबर x बरोबर 2 शून्य निघून जातील. म्हणजेच काय राहिलं फक्त पुढे आपल्याकडे 480 गुणिले 45 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 21,600 रुपये हा जो पगार आहे तो पगार आहे रमेशचा पगार आहे 21,600 रुपये. 4 काय प्रथम गणित आपण समजावून घेऊया. W X Y Z या 4 संख्या आहेत, त्यामध्ये W ची X 5 3 आहे, X ची Y हे 4 5 आहे, Y ची Z हे 2 1 आहे. अशा गुणोत्तरात संख्या आहेत. म्हणजे ह्या 4 संख्येत W X Y Z आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर काय विचारलं W चं Z शी असलेलं गुणोत्तर आणि Y चं W शी असलेलं गुणोत्तर आपल्याला विचारलं. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला किती गुणोत्तर दिलेत 1 2 आणि 3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 गुणोत्तर दिलेले आहेत. मग जर 3 गुणोत्तर दिले असतील तर आपलं सूत्र काय आहे, पहिलं जे गुणोत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये A B ची किंमत लिहून टाका. म्हणजे A बरोबर 5 B बरोबर 3. दुसऱ्या गुणोत्तरामध्ये C आणि D ची किंमत लिहून टाका. C बरोबर 4 आणि D बरोबर 5. आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये E आणि F ची किंमत लिहून टाकायची. E बरोबर 2 आणि F बरोबर 1. F बरोबर 1. आता काय करायचं पुढे, आपल्याला इथं पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या दिली, पण इथं काय सांगितलं आपल्याला W X Y Z दिले. काय दिलंय W X Y आणि Z दिले. आणि सूत्र काय आपलं AC BC BD, इथं सुद्धा लिहायचं BD आणि प्रत्येकाला काय लिहायचं E लिहायचं आणि शेवटी काय लिहायचं फक्त F लिहायचं. मग आता ACE चा गुणाकार काय बघा A C आणि E. A च काय 5 गुणिले C च काय 4 गुणिले E ची किती बघा 2, म्हणजे काय आलं 5 चौक 20 आणि 2 40. पुढे BCE B किती 3, C किती 4, E किती 2, 12 2 24. त्याच्याशी Y बघा BDE, B म्हणजे 3, D म्हणजे 5 आणि E म्हणजे आहे आपला 2, म्हणजे किती आला 15 2 30. आणि परत पुढे BDF, B 3 आहे, D 5 आहे आणि F आहे तो 1 आहे, म्हणजे आलं 15. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे हे W X Y Z परस्परांशी असणारं गुणोत्तर आहे. पहिलं काय विचारलंय W चं ZC, म्हणजेच काय बघा W पुढे इथे W चं किती 40, त्यावेळी Z किती असणार आहे 15, म्हणजे आपलं पहिलं उत्तर मिळालं. दुसरं YCW, Y कुठे बघा Y इथे 30 आणि W कुठे 40, म्हणजे 30 40. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही उत्तर मिळवता येतील किंवा काढता येतील. तर अशा पद्धतीने आपण गुणोत्तर प्रमाण भाग 4 मध्ये आपण 2 प्रकारचे सूत्र पाहिले. ज्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये 2 गुणोत्तर असतील
तर एक सूत्र वापरलं, त्याच्यावरची 2 उदाहरणं पाहिली आणि दुसरं सूत्र पाहिलं आपण की दिलेल्या प्रश्नामध्ये जर 3 गुणोत्तर दिलेले असतील तर त्या ठिकाणी त्याचं सूत्र वापरलं आणि त्याच्यावरची आपण 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. मित्रांनो, यानंतरची उदाहरणं आपण यानंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. भाग क्रमांक 5 मध्ये पाहणार आहोत. अशाच नवनवीन गणितीय माहितीसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.